बोला मिस्टर पटवर्धन। राणी, विकीशी काही कॉन्टॅक्ट झाला का तुझा? मी त्यालाच शोधायला बाहेर पडले। म्हणजे मगाशी दिसला तो मला, पण आमचं काही बोलणं नाही झालं। खूप वेगाने बाईक चालवत होता। मी बोललो विकीशी, पण तो काही माझं ऐकायलाच तयार नव्हता ग। आणि तो निघून गेला अजय ठाकूरला भेटायला। त्याला धनंजय बद्दल काहीतरी सांगायचं असं म्हणत होता। काय सांगायचंय त्याला धनंजयच्या बाबतीत नेमकं? मी त्याला विचारण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी काहीच सांगितलं नाही। नाही, आता तो काही सांगणारही नाही। मिस्टर पटवर्धन, तुम्ही विकीला मारायला नको होतं। या वयात वडिलांनी आपल्या मित्रासारखं वागावं अशी अपेक्षा असते मुलांची, पण तुम्ही... हो राणी, आता मलाही वाटतंय की मी विकीवर हात उगारून खूप मोठी चूक केली आहे। हो, पण आता काय करणार ना? राणी, विकीशी काही कॉन्टॅक्ट झाला तर तू प्लीज बोल त्याच्याशी। हो, मी त्यासाठीच बाहेर पडले। मी समजावेन त्याला। तुम्ही काळजी करू नका, माझा काही कॉन्टॅक्ट झाला तर मी स्वतः बोलते त्याच्याशी। प्लीज राणी। हो, तुम्ही शांत राहा। आणि धनंजयच्या बाबतीत काही कळलं तर फक्त मला सांगा। धनंजयची काळजी आहेच, आता विकीची आहे। हो, मी सांगतो। ओके। मैडम है अंदर? हाँ। यहाँ पे क्या कर रहे? वो मिस्टर अजय ठाकूर, तुम्ही इथे? हो, पण तुम्ही इथे ह्यावेळी? मी विकीला शोधायला आले होते। शोधत येण्याचं कारण? मिस्टर पटवर्धन आणि विकी माझ्या घरी आले होते। आय मीन, मीच त्यांना बोलवलं होतं। का? ते तुमच्यावर हल्ला झाल्याचं कळलं। हो। आर यू ओके? आय मीन, तुम्हाला लागलं नाही ना काही? नाही, मी ठीक आहे। थँक गॉड। ते विकीने हल्ला करण्यासाठी माणसं पाठवली ना? हे तुम्हाला कसं कळलं? तिवारीला त्यांनी बोलता बोलता सांगितलं। हाँ साहब, विक्की साहब ने बताया था। तिवारी,
मला हे सगळं कळल्यावर खूप टेन्शन आलं. म्हणजे तुम्ही धनंजयला शोधण्यासाठी एवढी मेहनत घेताय आणि त्या दिवशी ऑफिसमध्ये तुमच्या माणसांनी विकीला मारलं काय, त्यांनी त्याचा राग मनात धरला काय आणि हल्ला केला काय, सगळं चुकीचं आहे हो हे. तसा विकी खूप चांगला मुलगा आहे, पण काही सांगता येत नाही ना आजकालच्या मुलांचं. मनात राग धरायचा आणि मग त्या रागाच्या भरात काहीतरी करून बसायचं. अशी चूक विकीने करू नये म्हणून मी मिस्टर पटवर्धन आणि विकीला घरी बोलवलं होतं. मी स्वतः त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण ॲट अ पॉइंट मिस्टर पटवर्धनच असह्य झाले आणि त्यांनी विकीवर हात उगारला. त्यांचं पण बरोबरच आहे. एकुलता एक मुलगा आहे, तरुण आहे, चुकीची संगत लाभली आहे त्याला. मग विकीनी हाच राग मनात धरला आणि तो बाहेर पडला. पटवर्धनांनी मला सांगितलं तू बघ त्याला शोध म्हणून मी त्याला शोधायला बाहेर पडले. मी त्यांना म्हटलं मी त्याला शोधते, त्याला समजावते आणि त्याला घरी पाठवते, तुम्ही काळजी करू नका. पण बघा ना, मी तेव्हापासून फोन करते, फोन रिसीव्ह करत नाही, मेसेज करते, त्याला उत्तर देत नाही. खूप काळजी वाटते हो. फास्ट चालवतो ना बाईक. मिसेस सरदेसाई, काळजी करू नका, तो पोचेल घरी. तुम्हाला भेटला का तो? अरे हो, आमच्या समोरच त्यांनी तुम्हाला फोन केला होता काहीतरी सांगण्यासाठी, धनंजयबद्दल. हो, त्याने मला कॉल केला होता. मग काही सांगितलं का? काही बोलला तुम्हाला तो? नाही. मिस्टर अजय, प्लीज तुम्ही त्याला शोधा, त्याला भेटा आणि त्याला विचारा त्याला काही माहिती आहे का धनंजयबद्दल. आता इतके दिवस झाले, अजूनही तपास सुरूच आहे, काहीच सुगावा लागत नाही. विकीकडनं धनंजयबद्दल काही माहिती मिळाली तर खूप बरं होईल हो. धनंजय आता सापडायला हवा. मॅडम, आमचे प्रयत्न सुरू आहेत, काळजी करू नका. शेलार, तू मॅडमसोबत इथेच थांब. विकी समोर इतर कोणी येता कामा नये. अहो पण सर, काय करणार आता तू? मी दिलेलं सिम कार्ड याच्यातच आहेत ना सगळे पुरावे. तू ओळखलं नाहीस अजून राणी काय चीज आहे. मॅडम, तुम्ही निघालात तरी चालेल, आम्ही कळवूच तुम्हाला काय ते. नाही नको, मी थांबते. अजय गेले आहेत ना विकीला घ्यायला, ते घेऊन आले की मग मीच घेऊन जाईन विकीला पटवर्धनांकडे. खूप काळजी वाटते त्याला. ओके, बट ॲटलिस्ट तोवर गाडीत तरी बसा. चालेल. सोनावणे साहेब, आपण इकडेच थांबूया. अजय सरांची ऑर्डर आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जर आपण त्यांच्यासोबत गेलो तर कदाचित विकी समोर येणार नाही. आणि धनंजय सरदेसाईंबद्दल जर काही इन्फॉर्मेशन मिळवायची असेल तर आज अजय सरांना विकीला एकटं भेटणं खूप गरजेचं आहे. आणि त्यातून त्यांना काही वाटलं तर ते आपल्याला फोन करतीलच. मैडम हम निकलें क्या?
तिवारी, जरा चुप रहो। इधर रहेंगे तो शक नहीं होगा। काकू, अजून डोळे उघडत नाहीयेत. हो ना, डॉक्टरने आताच इंजेक्शन दिले ना, त्याची गुंगी असावी. तुम्ही अजयला बोलवलात ना? हो, मी फोन केला आहे आणि आमचे हे सांगत होते फार महत्त्वाची केस आहे सध्या त्यांच्याकडे. त्यांनाही असं अचानक येता येणार नाही. आत्ताही त्यांच्या डोक्यात काकूंचाच विचार चालू असेल. काकू, काकू. पुढे हो. चल 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 चल. जय हिंद सर. शेलार, विकी इज नो मोर. काय? मी त्याला गाठण्याआधीच त्याला ट्रकने उडवलं. तो जागच्या जागी गेला. वायरलेसवर कळवा. ड्रायव्हर पळून गेल्यात आणि हा ॲम्ब्युलन्स बोलवा लगेच. येस सर, येस. सोनावणे, विकीला ट्रकने उडवलंय. तो ऑन द स्पॉट गेलाय. लवकर कंट्रोल रूमला फोन करून ॲम्ब्युलन्स पाठवायला सांगा. लवकर लवकर. हो सर. हॅलो, कंट्रोल रूम, हवालदार सोनवणे बोलतोय. बक्कल नंबर 7655. हायवेला एक ॲक्सिडेंट झाला आहे. एका बाईकला ट्रकने उडवलं आहे. ॲम्ब्युलन्सची गरज आहे. ताबडतोब पाठवा.
मिस्टर अजय ठाकूर, तुम्ही इथे? आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं आहे. नाही नाही, मला कल्पना आहे तुम्हाला काय सांगायचं ते. तुम्हाला विकी भेटला होता ना, काय म्हणाला तो? नाही, तो खूप रागाच्या भरामध्ये होता. मला म्हणाला त्याला तुम्हाला काहीतरी सांगायचंय आणि नंतर मला सांगणार आहे, म्हणून मी त्याची वाट बघतोय. त्याने काही सांगितलं का तुम्हाला? प्लीज सांगा मला. या पोराला ना कसं समजवावं तेच कळत नाही. सतत डोक्यामध्ये राग असतो, सतत. बरं त्याला काही सांगायला गेलं तर तो ऐकायला तयार नसतो. त्याला तुम्हाला काय सांगायचं होतं हेच मला कळत नव्हतं. अहो, बापाची काळजी का कळत नाही हो याला? नुसते पैसे दिले म्हणजे बापाचं कर्तव्य संपत नाही. मिस्टर पटवर्धन, आपला पोरगा काय करतो काय करत नाही हेही कळायला हवं ना त्याला. मिस्टर पटवर्धन प्लीज, मी विकीला नाही भेटू शकलो आणि आमचं बोलणंही नाही होऊ शकलं. पण आय नो. मग तुम्ही इथे का आलायत ते मला कळतंय. तुम्ही विकीला अटक करायला आलात ना? मला माहिती आहे, विकीने एका पोलीस ऑफिसरला मारायला माणसं पाठवली होती. ही खूप मोठी चूक झाली त्याची. मूर्ख आहे तो. पण काय करणार, आई विना वाढलेला पोरगा. विकी लहान असतानाच त्याची आई वारली. बिझनेसमुळे मी त्याच्याकडे लक्ष देऊ शकलो नाही. त्याच्यामुळे सतत चिडचिड करतो. त्या दिवशी सगळ्यांच्या देखत तुम्ही त्याच्या थोबाडीत मारलीत. त्याचा राग त्याच्या मनामध्ये होता, म्हणून तो नाही मी त्याला पाठीशी घालत नाहीये. पण इन्स्पेक्टर प्लीज त्याला अटक करू नका. तो आला ना की मी त्याला तुमची माफी मागायला लावतो. हो 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 हो, विकीनी माफी मागितलीच पाहिजे. नाही, मी त्याला आत्ता फोन करतो. आणि मिस्टर पटवर्धन, त्याला फोन नाही लागला. का? तुमची आणि त्याची भेट झाली नाही म्हणालात ना? मग कशावरून तुम्ही? विकीचा ऍक्सिडेंट झाला. व्हॉट? कुठे? हायवेवर. मग आत्ता कुठे आहे तो? कुठल्या हॉस्पिटलमध्ये? चला इन्स्पेक्टर, आपण लवकर निघूयात. मी माझ्या ओळखीच्या सगळ्या डॉक्टरांना फोन करतो. चला 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 लवकर. पटवर्धन, विकी इज नो मोर. काय? विकी? नाही, असं नाही होणार. तो विकी मला काहीतरी सांगणार होता. तो तुम्हालाही काहीतरी सांगणार होता महत्वाचं. तुम्ही खोटं बोलताय तुम्ही. मिस्टर पटवर्धन प्लीज सावरा स्वतः. मला विकीचा कॉल आला होता. त्याला मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं. आमची भेट होण्याआधीच त्याला ट्रकने उडवलं. तो जागच्या जागी गेला. ट्रक ड्रायव्हर पळालाय, पण आम्ही त्याला शोधून काढू. सध्या पोस्टमॉर्टम चालू आहे. सगळे प्रोसिजर झाले की बॉडी तुमच्या ताब्यात.